ग्रीष्म ऋतू संपतो न संपतो तोच वर्षा ऋतूच्या ओल्या चिंब आगमनाला साद घालण्यासाठी टपोर टपोर देखण्या रूपाने मोहित करून सोडणाऱ्या जांभळाकडे पाहिले की मनात एकच आठवण सर्रकन येऊन जाते. बालपणी भर तापलेल्या जमिनीवर अनवानी या काळ्या भोर महाफळाला वेचायची झालेली आम्हा सख्या सवंगड्यांची लगबग. वा, काय ते दिवस होते. ओंजळ ओंजळ भरून आंबट गोड तुरट, कधी सालीसकट तर कधी बियांसकट चटकन पोटात गेलेले हे जांभूळ परवा मुंबई सेंट्रलच्या एका झाडाखाली एक काका गाडाभर घेऊन विकत होते. आणि भाव काय सांगत होते? चक्क 200 रुपयाला अर्धा किलो. बापरे, कुठे ते लहानपणी फुकटात खाल्ले गेलेले किलो किलोचे जांभळं आणि कुठे हे 200 रुपये विकले जाणारे ओंजळभर जांभळं. किती संकुचित झाला आहे हा जांभूळ खाण्याचा अनुभव, नाही का? काळ बदलला, पण या जांभळांनी त्यांच्यातून आपल्याला मिळणारा आनंद मात्र कसूभर पण नाही कमी केला. निसर्गाची किमया हीच. भले ओंजळभर का असेनात, पण आनंद मात्र तोच, आठवणी मात्र त्याच. उन्हाळ्यात जितका रुबाब आंब्यांचा असतो तितकाच पावसाळ्यात या जांभळांचा असतो. जणू वर्षा ऋतूतील मीच तो का एक राजा. कुठे ती जीभ जांभळी करत, तोंड वेडेवाकडे करत तुरट गोड आंबट जांभळं खायचे दिवस, आणि कुठे आता जांभूळ शॉट, काळा जामून ज्यूस म्हणत भरपूर साखर ओतलेली जांभूळ रसांची पेले. सर्रकन काळ बदलल्याचा एक आढावाच देतो. कारण जीभ जांभळे करत मिटक्या मारत खावा किंवा घोट घोट पिऊन जीभ जांभळी करा, फायदे तेच, चव तीच. फक्त आनंद मात्र इकडे तिकडे. कारण बालपणी चाखलेल्या चवीला सध्या कशाचीच सर नाही. याने काय होईल? काय होईल काय? मस्त आपली त्वचा तजेलदार राहील. बीपीचा त्रास असेल, शुगरचा त्रास असेल, आटोक्यात येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या रोगांना आमंत्रण जिथून येतं म्हणजेच पोटातून, ते पोट आपलं अगदी व्यवस्थित राहील. कारण की याच्यामध्ये आहे फायबर. तर हा ज्यूस पिल्यामुळे जे काही फायबर आहेत त्याने आपलं पोट रोजच्या रोज सकाळी साफ होईल. आणि मग कोणत्याही रोगाला आमंत्रण नाही. हे काही जीवन आहे ते असंच आनंदाने जगायचं आहे. आणि आनंदाने जगताना आनंद येणार कुठून? जर आपली तब्येत चांगली असेल तर. कारण तब्येतीची साथ जर चांगली असेल ना, तर सगळीकडे आपल्याला आनंदच दिसेल. मग तो आपण फक्त अनुभवायचा.